ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त स्मारक अनावरण सोहळ्याचे आयोजन। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त वणी येथे 11 एप्रिल 2026 रोजी शनिवारला माळी समाज संघटना वणी व सत्यशोधक माळी समाज बहुउद्देशीय विकास संस्था वणी आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ वणी यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक अनावरण सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक वॉटर सप्लाय जवळ दुपारी 4 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नवीन स्मारकाचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते होणार असून दुपारी 5 वाजता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक जुन्या महाराष्ट्र बँकेच्या मागे वणी स्थित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नवीन स्मारकाचे उद्घाटन माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाला प्रमोद निकुरे व समीर लेनगुळे यांचे मार्गदर्शन लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, शिवसेनेचे जिल्हा संघटक विजयकुमार चोरडिया, मनसे पक्षनेते राजू उंबरकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन गाडे, ॲडव्होकेट पौर्णिमाताई शिरभाते, तारेंद्र बोर्डे, संजय खाडे, करुणा कांबळे, प्रदीप बनगिरवार, शिलाताई चौधरी, सोनाली निमकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुप्रसिद्ध मूर्तिकार अशोक सोनकुसरे व कलावंत साहित्यिक तथा संपादक डॉक्टर विनोद कुमार आदे यांचा आयोजित समितीकडून भव्य सत्कार करण्यात येणार आहे। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून स्मारक अनावरण सोहळ्यात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने मार्गदर्शक प्रमोद निकुरे यांनी केले आहे। वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। जय ज्योती जय क्रांती। मी प्रमोद मारुतराव निकुरे आपला सर्वांना आव्हान करतो की येणाऱ्या 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात महात्मा ज्योतिबा फुले तसेच आई सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण निश्चित झालेले आहे। तर अशा ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण सर्वांनी समाज बांधवांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। तसेच फुले शाहू आंबेडकर विचारांचे चळवळीतील लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून या कार्यक्रमाला दाद द्यावी ही विनंती करतो। धन्यवाद।